नमस्कार, मी हरीश ढोबळे आणि आपण पाहत आहात दैनिक जिल्हा हेडलाईन। चांदूर रेल्वे शहरातील महादेव घाट परिसरातील मातामाई मंदिर सभागृहाच्या बांधकामावर स्थानिक नागरिकांनी गंभीर आक्षेप घेतला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप करत नागरिकांनी अधिकृत तक्रार दाखल केली असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। पाहूया सविस्तर वृत्त। चांदूर रेल्वे शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील महादेव घाट परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मातामाई मंदिराच्या सभागृहाचे बांधकाम सुरू आहे। मात्र या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। नागरिकांच्या म्हणण्यानुसार सभागृहाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असून विशेषतः सिमेंटचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे भविष्यात इमारतीच्या मजबूती आणि टिकाऊपणावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। या संदर्भात नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे। या निवेदनामध्ये मंजूर अंदाजपत्रक आणि इस्टिमेटनुसारच बांधकाम करण्यात यावे, वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गुणवत्ता तपासण्यात यावी आणि कामाची संपूर्ण माहिती पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच बांधकामाचे मंजूर इस्टिमेट मंदिराच्या पुजाऱ्याला उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून कामाची पारदर्शकता कायम राहील अशी ही मागणी नागरिकांनी केली आहे। परिसरातील नागरिकांनी इशारा दिला आहे की संबंधित विभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि निकृष्ट दर्जाचे काम त्वरित थांबवून दर्जेदार बांधकाम पूर्ण करावे, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा देण्यात आला आहे। या निवेदनावर महादेव घाट परिसरातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून नगरसेवक हिम्मत डोणेकर तसेच स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने हे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अधिकृतपणे सादर करण्यात आले आहे। या निवेदनाच्या प्रती संबंधित लोकप्रतिनिधी आणि विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आले आहेत। आता या तक्रारीनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणार का आणि बांधकामाच्या गुणवत्तेबाबत कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण महादेव घाट परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर दैनिक जिल्हा हेडलाईनची नजर कायम राहील। कॅमेरामनसह मी हरीश ढोबळे, दैनिक जिल्हा हेडलाईन, चांदूर रेल्वे।